तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका ब्लॉगमध्ये. तर आज सकाळ सकाळ लवकर उठून ओंकारेश्वरच्या दर्शनाला चाललोय. आता वाजले सकाळचे 6. आज सोमवार आहे म्हणून गर्दी आहे, म्हणून लवकर आता निघालो आता आम्ही दर्शनासाठी. तर चला आता जाऊया सकाळ सकाळ दर्शनासाठी, बघूया किती गर्दी आहे. तर चला. तर तयार झालं सगळं. इथं बघा मम्मी पण तयार झाली, दिवीत आणि पप्पा पुढे गेले, आम्ही पण चाललोय. चला आता जाऊया. आणि इथं बघा अजून सकाळचं 6 वाजलं तरी कालोख आहे किती. इथं बघा दिवीत आमचा कसं चमकते कालोखान पण. अजून ओंकारेश्वर मध्ये उजेड नाही आला. तर चला दर्शनाला. तर गाईज आता यो आहे ममलेश्वर मंदिर. याचं दर्शन ओंकारेश्वरचं दर्शन झाल्यानंतर करायचं असतं. तर आता आम्ही पण नंतर येत आहोत. कसं वाटतं बघ. आता ओंकारेश्वरचं आधी दर्शन करतो आणि नंतर मग आम्ही येता होतो ममलेश्वरचं दर्शन करायला. तर काय जाता इथं बघा. आता आम्ही ब्रिजवर आलो इथं ओंकारेश्वरचे. आणि सकाळ सकाळ गर्दी बघ किती. 6 वाजल्यानंतरी लोक चालूच आहेत. मग काय बघ हे बघ, इथं बोटिंग पण आहे. इथं जाताना येताना बोटिंग करायचं आहे आम्हाला. आधी दर्शन करायचं आहे. कसला वाटते बघ ब्रिजवर सकाळ सकाळ. मराठी लोक किती भेटतील आपल्याला असंच बघत बघत. आणि इथं बघा आता आतमध्ये आलोय. ऑनलाईन बुकिंग वाल्यांची लाईन आहे आणि आपली नॉर्मल वाल्यांची आहे. कसला व्ह्यू वाटतंय भारी. बघ देवळात आलोय आता. गर्दी चालू आलेली आहे सकाळ सकाळ. काय आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता चाललो आम्ही खाली बोटिंगला मावशीला घेऊन चाललोय. आता उजेड झालाय तर एक नंबर वाटते. एक नंबर. इथं बघ असला वाटते एक नंबर. आता आम्ही आलोय ममलेश्वरच्या दर्शनला. इथं बघा देवीत आणि योग पुढंच निसता पप्पा आणि देवी. काय आता आमचं दर्शन झालेलं आहे ममलेश्वरचा. आणि आता इथं आम्ही थांबलोय पप्पा. तर तिच्या पप्पा गेले. तर आता इकडनं आलो. आता आम्ही चाललोय बोटिंग करायला. इथं बघा देऊला इथं. आणि इकडनं असा रस्ता आहे ममलेश्वरला जावाला. तर आता तेच आता मस्त बोटिंग करू, मजा करू. दिवीला दाखवत काम आहे. तर चला आज बोटिंग तर दाखवू तुम्हाला कशी बोटिंग आहे ना, काय काय करायचं आहे इथं बोटिंगला ते सगळं दाखवू. तर काय आता बोटवाला भेटलेला आहे. एक पर्सनल बोट केली आम्ही. 1000 रुपये घेतात इथं बोटिंगचा. आता मावशी आणि मम्मी आली आणि तिथं खाली गेलं दोघा बोट बघायला देवीचा. तर चला आम्ही पण जाता बोट बघायला.
आलोय खाली बोटिंगची. इथं नदी आहे, नर्मदा नदी आहे इथं मस्त. बघ इथं सगळ्या बोटी लागल्या नशा. आपल्याला कुठली आहे? पाणी आहे. तर काय आता बोट मध्ये आलेलो आम्ही. इथं बघ पक्की बोट आलते. असं यावंच लागतं एक एक बोटी वशी चरून. आणि तर इथं बघ गल आहे वाटतं. इथं गल आहे. गल टाक बाई. इथं गल आहे. गल टाकायची. अरे इथंच तर मेन आहे. कसला वाटतंय बघ. काय बोट चालू झालेली आहे आता. आयला एवढी फास्ट आहे बोट वाटतं जाम. यो वरचा ब्रिज. आपली बोटिंग झालेली आहे. जाम मजा आली. उलटू धमाल. असली मजा येते. हे बघा देऊळ अजून इथंच आहे. ओंकारेश्वरला आल्यानंतर एकदा तरी बोटिंग करावी. एकदा धमाल. जाम मजा आली. जाम मजा आली. आणि इथं जाम बोटिंगची गर्दी आहे. एक बोटिंगची जावायला लागते आता. चला तर गाय आता आम्ही रूमवर आलेलो आहे मस्त बोटिंग करून. आणि आता निघालोय आम्ही शेगावला जावासाठी. तर आता लगेच बॅग पॅक केला आणि लगेच गाडीत भरतो आणि निघतो शेगावला. तर शेगाव आता इकडनं 7 तास लांब आहे. तर चला बघूया आता काय किती टाइम लागते ते. चला आता मस्त गाडीत बॅगा टाकता आणि जाता आता डायरेक्ट नॉनस्टॉप शेगाव. सकाळचं वाजलं 10 पर्यंत वाजून आता. तर काय आता आम्ही ओंकारेश्वरशी शेगावला निघालेलो आहे. इथं बघा ओंकारेश्वरचा गेट. आणि आता इकडनं शेगाव 5 तासाची रनिंग आहे. तर चला आता जाऊया शेगावला डायरेक्ट. आज आता आम्ही
प्लॅनमध्ये थोडा चेंज केलेला आहे. आम्ही शेगावला नाही चाललो, आम्ही चाललो आता छत्रपती संभाजीनगरला घृष्णेश्वर टेम्पलला. तो तिसरा ज्योतिर्लिंग आहे आमच्या या पिकनिकचा. पहिला उज्जैनला गेलो, नंतर ओंकारेश्वरला गेलो आणि आता चाललो आहे घृष्णेश्वरला, तिसरा ज्योतिर्लिंग आमचा. आता तेच आमची 10 तास रनिंग होती ओंकारेश्वरून. आता 10ला निघलेलो, वाजलेत 5. 7 तासाची रनिंग आमची कंप्लीट झालेली आहे आणि आता आम्ही 3-3.5 तासात पोचू घृष्णेश्वरला. तर चला आता जाऊया घृष्णेश्वरला. तर हे बघा आधी रस्त्यात आहो, तर थोड्या वेळात पोचू आम्ही. काय आता आम्ही घृष्णेश्वरला पोचलेलो आहोत संभाजीनगरला. आणि आता आम्ही इथं रूम घेतलेला आहे. तर बघा रूममध्ये आहो आम्ही, दिवीचा गेम घेतले आणि आता जरा इथं बरा वाटते आपल्या महाराष्ट्रात येऊन. आणि आता इथं मस्त आराम होता. तुम्हाला असं का बोलले मी महाराष्ट्रात बरं वाटते, कारण की आम्ही आता 2 दिवस मध्य प्रदेशमध्ये होतो. मी असं कुठल्या स्टेटला बेकार नाही बोलत, पण सांगते तुम्हाला 2 दिवस आम्ही मध्य प्रदेशमध्ये होतो ना, तर त्याच्यात पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला रस्ता नाही आवडला. एकदम खड्ड्यांशी भरलेलं होतं सगळा, काय नाही तेवढा जास्त खास काय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला एवढे वेळेला ट्रॅफिक पोलिसांनी अडवलं असेल ना, 4-5 वेळा तरी अडवलं असेल. नुसतं अडवतात बाहेरचे. आपली स्टेटमधली गाड्या बघितल्या ना MH वाली, लगेच अडवतात आणि त्यांच्या स्टेटमधले लगेच जाऊन देतात. असा सीन आहे तिकडे. म्हणून जाताना जरा आरामात जावं तुम्ही पण. आता आपले महाराष्ट्र येऊन जरा मस्त वाटतं आता फुल चिलमध्ये. आता उद्या सकाळी आम्ही लवकर उठून जाऊ दर्शनाला घृष्णेश्वरचे. तर आता मस्त आलो आहे 10 तासाचा प्रवास करून. तर आता आराम करतो आम्ही मस्त आणि डायरेक्ट उद्या सकाळी तुम्हाला भेटते. तर आज आपण ओंकारेश्वरची पण मजा केली. आणि पहिल्या दिवशी आपण उज्जैन, दुसऱ्या दिवशी ओंकारेश्वर आणि तिसऱ्या दिवशी लगेच तिसरा ज्योतिर्लिंग. असलं 3 ज्योतिर्लिंग आम्ही फास्ट केलेलं आहे. तर चला आता दमलो मी पण. तुम्ही हा ब्लॉग बघितला असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.